मोठी बातमी. लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्याची मागणी, कोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय. अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपर्यंत आहे त्यांना ही योजना लागू आहे. विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यामध्ये लाडकी बहीण ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात सरकार दर महिन्याला 1,500 रुपये जमा करणार आहे. या योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे आता या योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबईतील चार्टर अकाउंट नावेद मुल्ला यांनी वकील ओवैस पेचकर यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. लाडकी बहीण योजना म्हणजे सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे. त्यामुळे 14 ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जात्या पहिल्या हप्त्याला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मात्र लाडकी बहीण योजनेला तातडीची स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिला आहे. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी मंगळवारी 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना कायद्याच्या कचाट्यात सापडणार का, हे पाहणं आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.